10,000 अंदाजे कोटी रुपयाचं वितरण या आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात झालेलं आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3,000 जमा झाल्या आहेत। त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी आहोत। लाडकी बहीण योजना अखेर मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे। आता या एप्रिल महिन्याचा हप्ता महत्त्वाची खुशखबर लाडक्या बहिणींसाठी आलेली असून आता पहिल्या टप्प्यातील वाटप करण्यासाठी जिल्ह्याची नावे जाहीर करण्यात आलेली आहेत। कोणत्या जिल्ह्यात हप्ता आता लवकर वितरित होत आहे त्या जिल्ह्याची नावे देखील पाहायला मिळतील। त्याकरिता तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। तशाच एक मोठा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असून आता 3 दिवसात 36 जिल्हे हे पूर्ण होणार असून 36 जिल्ह्यात हे वाटप आता पूर्ण करण्यात येणार आहे। मात्र आजच्यासाठी कोणते जिल्हे आहेत, उद्याच्यासाठी कोणते जिल्हे राहतील व परवाच्यासाठी कोणते जिल्हे राहतील आपण ते सांगणार आहोत। 3 दिवसात हे मोठ्या प्रमाणामध्ये वितरण केले जाणार असून एक नव्हे तर आता लाडक्या बहिणींना खूपच योजनेचा लाभ सरकार देणार आहे। होय, आता खुशखबर आहे, सर्व काही अपडेट पाहायला मिळेल। अशातच 3 जे मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत ते देखील सांगणार आहे। सर्व अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनलला सबस्क्राईब केलं की लाडकी बहीण योजनेची अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। तसेच तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। तर चला पाहूयात आता महत्त्वाची अपडेट। तर इकडे बघू शकता आता 3 दिवसात हे 36 जिल्हे पूर्ण करण्यात येणार आहे। तुम्हाला इथे दिसतच असेल लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। एप्रिल हप्ता आता सुरू होत असल्यामुळे लाडक्या बहिणीला देखील चांगला दिलासा मिळालेला आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। एकंदरीत जर विचार केला तर आता तुम्हाला पैशाचा लाभ तर मिळणारच, तसेच मोफत साडीचा लाभ देखील मिळणार असून आता 3 दिवसामध्ये सर्व बहिणींना लाभ देण्याचं काम सरकार करणार आहे। मात्र आता 2 कामे लवकर करावी लागणार आहेत, अन्यथा एप्रिलचा हप्ता तर तुम्हाला भेटणार नाही। मात्र मोफत साडी नाही, गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील मिळणार नाहीत, कारण गॅस सिलेंडरचे 830 रुपये ही योजना आता काही महिलांसाठीच होती। मात्र आता सर्व लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत। मात्र 2 कामे हे आता 2 दिवसाच्या आत तुम्हाला करायचे आहेत। ते केल्यानंतर 830 रुपये तुमच्या बँक खात्यात येतील। हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओ सर्व माहिती दिलेली आहे। असा व्हिडिओ नंतर तुम्हाला पाहायला देखील मिळणार नाहीये। मोठ्या योजनांचा लाभ तुम्हाला मिळून जाईल। तर आता पुढे बघू शकता इथून 3 दिवस पुढे आता बँक चालू होताच पैसे मिळत जाणार आहेत। आज देखील आता एकंदरीत विचार केला तर बँक जशा चालू होतील तसे लगेच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे येतील। यामध्ये आता कोणत्या जिल्ह्यातील नावे तुम्हाला सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मात्र पण एक धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे। इथे बघू शकता धक्कादायक माहिती समोर आलेली असून आता घरोघरी जाऊन चौकशी होणार आहे। जर या 3 वस्तू मिळाल्या तर हप्ता हा कायमचा बंद होईल व चौकशी दरम्यान काही जर बाबी आढळून आल्या तर तुमचा हप्ता कायमचा बंद केला जाणार आहे। आता तुमच्या घरोघरी येऊन तपासणी केली जाणार आहे। जर या 3 वस्तू तुमच्या घरी मिळाल्या तर तुमचा हप्ता हा कायमचा बंद केला जाईल। नवीन नियम आणलेला आहे व नवीन वस्तू आता यामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत। अशा जर या वस्तू तुमच्या घरी सापडल्या तर इथून पुढचे सर्व हप्ते तुमचे बंद केले जातील। लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाहीये। आता त्या कोणत्या वस्तू आहेत, काय चौकशी केली जाणार आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे। कोणत्याही क्षणी आता तुमच्या घरी चौकशी होऊ शकते। अंगणवाडी का सेविका आता तुमच्या घरोघरी येऊन प्रत्येकाच्या घरी चौकशी होणार आहे, 100% होणार आहे। आज जरी आले नसतील तर 1-2 दिवसात येऊन चौकशी होऊन जाईल। मात्र आता कोणत्या वस्तू आहेत ते तुम्हाला सांगतो। तुम्हाला आता ज्या त्या वस्तूची नावे देखील सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला हप्त्याचा लाभ घेण्यासाठी पुढे प्रॉब्लेम येणार नाही। आता सर्व काही ठीकठाक करून ठेवा। तर इकडे बघू शकता त्या वस्तूची नावे पाहूयात। त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी म्हणजे 3 दिवसात जे वाटप होणार आहे यामध्ये 9 जिल्ह्यात पैसे वाटपास मंजुरी मिळालेली असून आता 9 जिल्ह्यात आज पहिला हप्ता वितरणाचा भाग आपल्याला पाहायला मिळू शकतो। यामध्ये 9 जिल्ह्यामध्ये पैसे वाटपास अखेर सरकारकडून पैशाची मंजुरी भेटलेली आहे। एप्रिल हप्ता थेट सरसकट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींना एक खुशखबर नाही तर 3 मोठी खुशखबर आता सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। यामध्ये खाली बघू शकता लाडकी बहीण हप्ता मिळणार असून त्यासोबत 2 योजनेचे पैसे देखील सर्व महिलांना मिळणार आहेत। असा सर्व लाभ जे आहे ते मिळून 3,000 रुपये रक्कम काही बहिणींच्या बँक खात्यात येणार आहे। तर त्यासोबतच 4,000 रुपये रक्कम जाहीर देखील काही बहिणींसाठी केलेली आहे। म्हणजे आता एप्रिल महिन्यामध्ये 4,000 रुपये देखील लाडक्या बहिणींना मिळणार आहेत व एक नव्हे तर सर्व लाडक्या बहिणींना मिळतील। मात्र त्यासाठी एक छोटंसं काम करावं लागणार आहे। ते काम पूर्ण होताच तुमच्या देखील बँक खात्यामध्ये सरकारकडून ही सर्वात मोठी भेट
जमा केली जाईल। आता तिथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे, तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो। 9 जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा पैसे वाटपास मंजुरी मिळालेली आहे। तसेच लाडकी बहीण हप्ता तर मिळणारच आहे, मात्र त्यासोबत 2 योजनेचे पैसे। आता ज्या 2 योजनेचे पैसे आहेत ते सर्व महिलांना, इथे बघू शकता काय दिलेलं आहे, सर्व ज्या काही महिला असतील त्या सर्व महिलांना हे पैसे मिळणार आहेत। असा सर्व लाभ जे आहे ती मिळून 3000 रुपयांची रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता जमा केली जाईल व काही बहिणींना 4000 रुपये अशी रक्कम जाहीर करण्यात आलेली आहे। म्हणजे आता जाहीर झालेली आहे, मंजुरी देण्यात आलेली असून कोणत्याही क्षणी तुम्हाला 3 मेसेज येऊ शकतात। आता 4000 रुपयासाठी तुम्हाला 3 मेसेज येतील। पहिला मेसेज येईल, लाडकी बहीण योजनेचा हप्ता क्रेडिट युअर बँक अकाउंट म्हणून येईल 1500 किंवा 2100 जी काय रक्कम असेल ती। त्यानंतर लगेचच गॅस सिलेंडरच्या 830 रुपयाचा देखील मेसेज येईल, 830 रुपये देखील येणार आहेत, तो देखील मेसेज तुम्हाला येऊन जाईल। त्यामुळे ही एक खुशखबर आहे। व गॅस सिलेंडरचे तुम्हाला मिळत नसतील तर नाही म्हणून कमेंट करा। आता इथून पुढे 100% मिळणार आहेत। सर्व अटी नियम आता काढलेले असून तुम्हाला देखील गॅस सिलेंडर योजनेचे पैसे 830 रुपये आता लवकरच हप्ता मिळून जाईल। मात्र त्यासाठी आता 2 दिवसाच्या आत छोटंसंच काम आहे ते पूर्ण करावं लागेल, लगेचच तुम्हाला लाभ मिळण्यास सुरुवात होईल। कोणते काम आहे ते देखील सांगण्यात येईल, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। आता कोणते 9 जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पैसे पडणार आहेत, त्या 9 जिल्ह्यांची नावे आपण पाहूयात, त्यानंतर पुढची अपडेट आपण देऊ। तर इकडे बघू शकता 9 जिल्ह्यामध्ये अखेर पैसे वाटपास मंजुरी मिळाल्यामुळे लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळतोय। इकडे बघू शकता 9 जिल्ह्यात हे पैसे आता मिळणार असून जिल्ह्याची नावे आलेली आहेत। इकडे बघा इथं काय सांगितलेलं आहे, जिल्ह्याची नावे ही जाहीर झालेली आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळतोय। यामध्ये जर पाहायला गेलं तर पहिला जिल्हा हा आपल्याला विदर्भातील पाहायला मिळत आहे, विदर्भातील गडचिरोली जिल्हा। त्या जिल्ह्याचे आता पालकमंत्री पद हे राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आहे। आता याच गडचिरोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सर्वात अगोदर एप्रिल हप्ता 1500 रुपये जमा होत आहे, त्यासोबत 830 रुपये गॅस सिलेंडरची अशी रक्कम आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होत चाललेली आहे। लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा हा मिळत चाललेला आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। तसेच आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोफत साडी वाटप देखील थेट आता वाटप केले जाणार आहे। जर महिला गावी राहत असतील तर गावी वाटप केले जाईल, शहरी राहत असतील तर शहरामध्ये देखील आता महिलांना साडी वाटप हे केले जाणार असून मोफत साडीचा लाभ हा लाडक्या बहिणींना आता गडचिरोली या ठिकाणी देखील देण्यात येणार आहे। मोठ्या प्रमाणात लाभ आता देण्यात येणार आहे। आता पुढच्या जिल्ह्यांची देखील नावे सांगणार आहे की त्या ठिकाणी हप्ता आता पहिल्या टप्प्यात लवकर वाटप होत आहे। कोणत्याही क्षणी आता तुम्हाला मेसेज येऊ शकतात। पहिला मेसेज आता इकडे बघा, एक पहिला मेसेज येईल, त्यामध्ये तुम्हाला आता महत्त्वाची सूचना राहील, म्हणजे तुमच्या घरोघरी आता तपासणी तर होणार आहे। ती तपासणी होताच काही महिलांना जे आहे ते लाभ देखील बंद होऊ शकतो, कारण आता काही वस्तूंची तपासणी, काही बाबी जर आढळल्या तर तुमचा हप्ता कायमचा बंद केला जाईल। त्या कोणत्या वस्तू आहेत ते देखील सांगणार आहे। त्यापूर्वी इकडे बघा, पहिला मेसेज तुम्हाला येणार आहे, त्यामध्ये एक अपडेट येईल, त्यामध्ये 1500 रुपये एप्रिल महिन्याची पैशाचा एक मेसेज येईल, हे पैसे येऊन जातील। दुसरा कोणता मेसेज येणार आहे ते सांगतो, इकडे बघा लिहून सुद्धा दाखवत आहे, तुम्हाला व्यवस्थित समजेल असं। दुसरा मेसेज येईल 830 रुपयाचा, हे 830 रुपये म्हणजे गॅस सिलेंडरचा हप्ता, अशी रक्कम 830 रुपयांची येईल। व पुढील मेसेज येईल तो म्हणजे 4000 रुपयाचा। आता पुढचा मेसेज जो येणार आहे तो येणार आहे 4000 रुपयाचा। आता ही 4000 रुपयाची देखील रक्कम लाडक्या बहिणींना मिळणार आहे। 4000 रुपये देखील हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता जमा केले जाणार आहेत। असा सर्वची सर्व लाभ गडचिरोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर मिळणार आहे। आता पुढच्या जिल्ह्याची देखील नावे पाहूयात, त्यापूर्वी इकडे बघा, तुमच्या घरोघरी आता चौकशी होणार असून यामध्ये जर तुमच्याकडे ह्या वस्तू आढळून आल्या, जरी आता तुमचा कायम हप्ता बंद केला जाईल, त्यामुळे लक्ष द्या, अन्यथा एप्रिल हप्ता तर मिळणार नाही, मात्र पुढचे पण हप्ते तुमचे कायमचे बंद होऊन जातील। इथून पुढे देखील लाभ तुमच्या बँक खात्यात मिळणार नाही। तर तुमच्या घरी अशी चौकशी होणार आहे। यामध्ये जर विचार केला तर पहिली चौकशी अशी होणार आहे की त्यामध्ये जर तुमच्याकडे किती प्रॉपर्टी आहे, किती शेती आहे, हे सर्व काही बघितलं जाईल। ते पण तुमच्या घरी येऊन जर नियमाच्या बाहेर प्रॉपर्टी असेल तर लगेच तुमचा हप्ता बंद केला जाईल, तुमचा लाभ बंद केला जाईल। आता लॅपटॉपच्या माध्यमातून सर्व काही ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून 2 ते 3 मिनिटाच्या आतच तुमचं काय सर्वची सर्व तुमचा घरी आल्यानंतर तपास लागेल, किती जमीन आहे, किती शेत आहे, सर्व काही कळेल। तसेच सध्या स्थितीला तुमच्याकडे जर पाहायला गेलं तर कोणी नोकरीमध्ये आहे ते देखील पाहायला जाईल। तसेच अजून काय बरंच पाहण्यात येणार आहे। तुमच्या घरी येऊन काही वस्तू देखील बघितल्या जाणार आहेत। होय, त्या जर वस्तू तुमच्या घरी सापडल्या तर हप्ता
कायमचे बंद केले जातील. इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. आताच लक्ष द्या, त्या वस्तू तुमच्या घरात आहेत का एकदा बघा. आता कोणत्या वस्तू त्या तुम्हाला सांगतो, लक्ष देऊन व्हिडिओ ऐका. पुढच्या जिल्ह्याची नावे देखील सांगणार आहे, कोणत्या ठिकाणी हप्त्याचे पैसे लवकर येणार आहेत. तर चला पाहूयात इथून पुढे अपडेट. तर इकडे बघू शकता, आता दुसरी चौकशी देखील लाडक्या बहिणीची यामध्ये करण्यात येणार आहे. या चौकशीमध्ये आता मोठी तपासणी केली जाईल. मोठ्या आता सर्व काही बाबी पाहायला मिळणार आहेत. यामध्ये जर विचार केलं तर आता दुसऱ्या वेळेस महत्त्वाची वस्तू बघण्यात येणार आहे. यामध्ये जर पाहायला गेलं तर आता तुमच्या घरी कार असेल तर तुमचा हप्ता लगेचच 10 मिनिटाच्या आत किंवा 15 मिनिटाच्या आत ऑनलाईन प्रक्रियेद्वारे कायमचा बंद केला जाईल. हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे आता तुमच्याकडे ही जरी वस्तू असेल तर लवकरात लवकर तुमचा हप्ता बंद होणार आहे. हे देखील लक्षात घ्या. अशा प्रकारची दुसरी चौकशी थेट तुमच्या घरी येऊन आता केली जाणार आहे. घरी येऊन तपासण्यात येणार आहे. आता पुढच्या कोणत्या वस्तू आहेत ते देखील तुम्हाला सांगतो. त्या पाहण्यापूर्वी एक महत्त्वाचे अपडेट आपण पाहूयात. तर इकडे बघू शकता, आता यामध्ये जिल्ह्याची नावे आलेली आहेत. पुढचे जिल्हे कोणते आहेत ते आता तुम्हाला सांगतो. यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणाऱ्या पुढच्या जिल्ह्याचं नाव म्हणजे तो जिल्हा आहे लातूर. आता या लातूर जिल्हा मराठवाड्यातील पाहायला मिळत आहे. या ठिकाणी देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून लातूर या ठिकाणी पहिला मॅसेज 1500 रुपयाचा येईल. दुसरा मॅसेज या ठिकाणी 830 रुपयाचा येणार आहे. जी काय रक्कम असेल 830 रुपये ही रक्कम तुमच्या बँक खात्यात येईल. तसेच त्यापुढील मॅसेज 4000 रुपयाचा अशा प्रकारे मोठी रक्कम ही तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळे काळजी नसावी. मात्र तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे, अन्यथा एप्रिलचा हप्ता मिळण्यास उशीर होऊ शकतो. आधार कार्ड आहे का नाही सांगा. त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल. जर आधार कार्ड असेल व मोबाईल नंबर तुमचा लिंक नसेल आधार कार्डाशी, लवकरात लवकर मग मोबाईल नंबर लिंक करून घ्या. आधार मोबाईल नंबर हे लिंक करताच तुमच्या बँक खात्यात एप्रिलचा हप्ता सर्वात अगोदर जमा होईल. काही काळजी करण्याचं कारण नाहीये. चांगला दिलासा तुम्हाला मिळू शकतो. मोठी खुशखबर ही तुम्हाला 100% मिळेल. मात्र हे काम तुम्हाला लवकरात लवकर करावे लागेल. तसेच आता लाडक्या बहिणींना मोफत साडीचा लाभ, तसेच आता 4000 रुपये देखील देण्यात येणार आहेत. या 4000 रुपयांचा लाभ थेट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता देण्याचा निर्णय राज्य सरकार घेत असल्यामुळे लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळत चाललेला आहे. ही एक आनंदाची बातमी म्हटलं तरी काही हरकत नाहीये. आता तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या जिल्ह्याची देखील बातमी आपण नक्कीच देणार आहोत, कारण की आता मोठ्या प्रमाणामध्ये हे वाटप लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात करण्यात येणार आहे. आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी सर्वात अगोदर हप्ता येईल त्याबाबतचा व्हिडिओ लवकरच चॅनलवरती देणार आहोत. त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.